स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, काल पोलीस पाटील या पदाचा परभणी जिल्ह्यातील पेपर झालेला आहे. तर हा पेपर आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. या पेपरचं संपूर्ण स्पष्टीकरण आणि त्यासोबतच सर्व प्रश्नांची प्रश्न उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे हा प्रश्नपत्रिका संच बी कोड उपलब्ध आहे. अशाच प्रकारचे चारही कोड आपल्याकडे उपलब्ध झाले. इथे प्रश्नपत्रिका संच ए कोड तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. इथे आपल्याला प्रश्नपत्रिका संच बी कोड बघण्यासाठी भेटेल. इथे पुढे जर विचार केला तर प्रश्नपत्रिका संच सी कोड तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर इथे प्रश्नपत्रिका संच डी कोड तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तर यातील आपण एकच प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत, कारण हे जे चार कोड दिलेत यामध्ये सर्व प्रश्न सारखेच आहेत. एकही प्रश्न इथं वेगळा नाहीये. फक्त काय केलंय, जसं की प्रश्नपत्रिका संच ए मध्ये हा प्रश्न इथं 1 नंबरला दिलेला आहे, तर हा प्रश्न बी मध्ये कुठे 7-8 नंबरला बघण्यासाठी भेटेल. सी प्रश्नपत्रिके संच मध्ये इथं 20-25 नंबरला कुठे आपल्याला मध्येच बघण्यासाठी भेटेल. आणि डी कोड मध्ये अगदी कुठेच्या कुठे आपल्याला 70-80 नंबरला हा प्रश्न बघण्यासाठी भेटेल. अशा प्रकारचे फक्त प्रश्न उलटापालट केले आणि टोटल 80च्या 80 प्रश्न आपल्याला सारखेच बघण्यासाठी भेटले होते, जे की सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, इथे वेळ दिलेली आहे. या वेळेमध्ये आपल्याला पोलीस पाटील परभणी जिल्ह्यातील पेपर झालेला बघण्यासाठी भेटेल. 80 गुणांसाठी 80 प्रश्न विचारण्यात आले होते. दिनांक बघू शकता 28 जानेवारी 2024 रोजी हा पेपर झालेला आहे. आणि इथे तुम्हाला आसन क्रमांक टाकायचा होता. इथे तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत त्या तुम्ही इथे वाचू शकता. अजून एक महत्वाचं म्हणजे कालच, ठीक आहे, 28 जानेवारी 2024 रोजी कुडाळ उपविभागातील आपल्याला पोलीस पाटील या पदाचा पेपर झालेला बघण्यासाठी भेटलाय. तर हे जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ उपविभाग, ठीक आहे, याचा सुद्धा काल पोलीस पाटील या पदाचा पेपर झालाय. इथे तुम्ही दिनांक बघू शकता 28/1/2024. इथे एकूण प्रश्न आणि वेळ इथे तुम्ही बघू शकता. बाकी जर म्हटलं तर काल 2 जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदाचे पेपर झालेत. दोन्ही प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध झाल्यात. तर आपण सर्वप्रथम इथे परभणी जिल्ह्याची प्रश्नपत्रिका सोडून घेऊया आणि एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने कुडाळ उपविभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी सेपरेट प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली ती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेऊया. तर चला, संपूर्ण प्रश्नपत्रिका आता आपण सोडून घेऊया. महत्वाचे प्रश्न विचारले गेले होते. आता यामध्ये मित्रांनो काय झाले, जर तुमचं पोलीस पाटील या पदाचा अजून पेपर बाकी असेल तर यामध्ये कॉमन टॉपिक असे आहेत की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला त्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते आणि त्या टाईपचे सर्व प्रश्न आपण सोडून घेतलेलेच होते. ठीक आहे, काही प्रश्न रिपीट सुद्धा झालेत, ते प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे, प्रवरा नदीकाठी वसलेल्या खालीलपैकी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता ज्ञानेश्वरी कुठे लिहिली यावरती ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. तर याचं प्रश्नाचं उत्तर आपण सांगितलेलंच होतं, नेवासे या ठिकाणी. तर नेवासे हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न फक्त तुम्हाला उलटून पालटून प्रश्न विचारलेत. नदीकाठी किंवा आपल्याला नदीकाठी वसलेल्या शहरांपैकी तुम्हाला यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, किंवा महत्वाच्या नदी प्रणाली यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात सांगितल्याप्रमाणे. तर उलटून पालटून तुम्हाला अशा प्रकारचं या प्रश्नाला विचारले गेलं होतं. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, अखंड शिल्पातले प्रसिद्ध कैलास मंदिर कोठे आहे. ठीक आहे, ऐतिहासिक मंदिरावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, जसं की इथे प्रश्न विचारला गेलाय. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होते, ऑप्शन क्रमांक डी वेरूळ या ठिकाणी आहे. आपल्याला कैलास मंदिर आपल्याला सांगतील. ठीक आहे, मंदिरावरती इथं प्रश्न विचारला गेलाय, ऐतिहासिक ठिकाणावरती प्रश्न विचारला गेलाय. पुढील प्रश्न बघा, 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भरतनाट्यम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. लोकनृत्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर इथे सुद्धा आपल्याला एक महत्वाचं जे नृत्य आहे भरतनाट्यम, तर याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, तर भरतनाट्यम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर आपल्याला सांगता येईल तामिळनाडू. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, कोची बंदर. ठीक आहे, कोची हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला होता. तेव्हा मुंबईवरती प्रश्न विचारला गेला होता, मुंबई हे कोणते बंदर आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. यामध्ये किती बंदरांचा समावेश आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला मुंबईमध्ये किती बेटांचा समावेश आहे यावरती प्रश्न विचारला गेला होता. तर 7 बेटांचा समावेश आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे त्या टाईपचे प्रश्न इथे विचारले गेले. पुढे बघा, आपल्याला अभयारण्यावरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बघण्यासाठी भेटलेला आहे. तर यामध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे, राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला होता. तर हे आहे
कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, अफगाणिस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे. ठीक आहे, देश आणि राजधानी आपल्याला सांगितलं होतं, राजधानीवरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात, तर इथे सुद्धा प्रश्न इथं विचारला गेलाय. तर 6 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, काबूल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. देश आणि राजधानी यावरती सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, हिंगोली शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. पुन्हा इथे नदीकाठी प्रश्न आपल्याला विचारला गेलाय, वसलेले कोणते शहर आहे ते आपल्याला ओळखायचंय. ठीक आहे, तर इथं हिंगोली शहर दिलेलं आहे. आता जर विचार केला तर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, कयाधू. ठीक आहे, आपल्याला जिल्ह्याच्या माहितीवरती इथे प्रश्न विचारला गेलाय. जिल्ह्यामधील महत्वाच्या नद्या यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील आपल्याला कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारले. तोरणमाळ किंवा आपल्याला भीमाशंकर, नाहीतर आपल्याला जे पण महत्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे त्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे यावरती ऑलरेडी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नंदुरबार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, काळ हे वृत्तपत्र. आता मागील प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, आपल्याला जर विचार केला तर पहिलं वृत्तपत्र यावरती प्रश्न विचारला गेला होता. त्याचसोबत आपल्याला पहिलं वृत्तपत्र कोणी सुरू केलं त्यावरती प्रश्न विचारला गेला होता. आणि इथे आपल्याला काळ हे वृत्तपत्र इसवी सन 1898 मध्ये कोणी सुरू केलं. ठीक आहे, तर यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर अशा प्रकारचे वृत्तपत्रावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, काळ हे वृत्तपत्र 1898 मध्ये कोणी सुरू केलं होतं. तर ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, शिवराम महादेव परांजपे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 10 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भारतातील पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे. आता रेल्वे मार्ग म्हणा तर भारतातील पहिली रेल्वे कुठून ते कुठपर्यंत इथं धावली यावरती प्रश्न विचारले जातात. तर ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मुंबई ते ठाणे. आणि मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसा विचारला गेला होता की भारतातील पहिली रेल्वे. ठीक आहे, भारतातील पहिली रेल्वे कोठून धावली, फक्त कोठून धावली अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. कोठून ते कोठे अशा प्रकारचा नव्हता, फक्त कोठून धावली. तर आपल्याला माहिती होतं मुंबई ते ठाणे, म्हणजे मुंबई पासून ठाणेला धावली, तर मुंबई येथून धावली हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा उत्तर होतं. म्हणजे आपला प्रश्न जो असतो त्याचं उत्तर आपल्याला माहिती असतं, परंतु प्रश्न उलटून पालटून विचारले जातात. जसे की इथं भारतातील पहिला रेल्वे मार्ग, आता रेल्वे मार्ग इथे विचारलाय, रेल्वे इथे विचारलं नाहीये. रेल्वे कुठून ते कुठे धावली हे आपल्याला तर माहितीच आहे, मुंबई ते ठाणे. परंतु रेल्वे महामार्ग कोणता हे आपल्याला विचारलंय, रेल्वे मार्ग कोणता ते आपल्याला विचारले. आता तिथूनच रेल्वे धावले म्हणजे तोच महामार्ग असणार किंवा रेल्वे मार्ग असणार हे आपल्याला समजणं गरजेचं होतं. तर मुंबई ते ठाणे या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. 10 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं ऑप्शन क्रमांक ए. चला पुढील आता आपल्याला 11 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, मुंबईचा अनभिक्षित सम्राट मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात. तर कोणास ओळखतात ते आपल्याला सांगायचं होतं. सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर. जे पण प्रश्न मी वाचत आहे, प्रश्न वाचल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सर्व प्रश्नपत्रिकांचं PDF वगैरे तुम्हाला कुठं भेटणार, आणि त्यासोबत आपण पोलीस पाटील या पदासाठी काही नोट्स काढलेले आहेत, तर नोट्स तुम्हाला कुठून भेटणार त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. आतापर्यंत आपल्याकडे 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यात. 25 ते 30 प्रश्नपत्रिका पोलीस पाटील या पदाच्या उपलब्ध झाल्यात. लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यात. त्यासोबत मागील जर टोटल जर म्हटलं तर 30च्या आसपास आपल्याकडे प्रश्नपत्रिका आल्यात. या सर्व तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केल्या जातात आपल्यातर्फे व्हॉट्सअपवरती. तर या सर्व प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत तुम्हाला प्रश्नपत्रिकेसोबत या आपल्याला पोलीस पाटील या पदाच्या नोट्स तुम्हाला कुठून भेटणार त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला थोड्याच वेळात या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, तर सांगा बरं 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे. तर 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे, मुंबईचा अनभिक्षित सम्राट म्हणजेच मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखतात, जगन्नाथ शंकर शेठ. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला
पुढील प्रश्न काय दिलेला आहे, बाबा पद्मनजी लिखित मराठी, आपल्याला इथं बघा कादंबरीवरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, पहिली मराठी कादंबरी खालीलपैकी कोणती आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. कधी कधी आपल्याला जर विचार केला तर इथे कादंबरीवरती लेखकावरती प्रश्न विचारला जातो. त्यासाठी आपण आपल्या नोट्समध्ये एक सेपरेट पीडीएफ दिलेलं होतं. त्यामध्ये टोटल जर म्हटलं तर 200 ते 250 लेखक महत्वाचे कादंबऱ्या पुस्तके यांची नावं दिली होती. त्यामध्ये याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, इथे बाबा पद्मनजी लिखित, ठीक आहे, यांचं नाव आहे आणि यांनी पहिली आपल्याला मराठी कादंबरी लिहिलेली बघण्यासाठी भेटेल. तर ती आपल्याला कोणती आहे ते विचारलंय. ठीक आहे, तर जर विचार केला तर सांगा बरं 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी म्हणजे यमुना पर्यटन. तर ही आपल्याला मराठीतील पहिली कादंबरी बघण्यासाठी भेटेल आणि ही कोणी लिहिलेले, बाबा पद्मनजी. ठीक आहे, या प्रश्नाचं हे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न आपण बघूया. 13 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर पुढील आपल्याला 13 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, कोणाच्या शिफारसीनुसार इंग्रजी शिक्षण पद्धत सुरू करण्यात आली. ठीक आहे, भारतात इंग्रजी शिक्षण पद्धत सुरू करण्यात आली. तर कोणाच्या शिफारशीनुसार, ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड मेकॉले. ठीक आहे, हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यांच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण पद्धत सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन कोणी केले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी म्हणजे सुभाषचंद्र बोस. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. पोलीस पाटील प्रश्नपत्रिकेमध्येच प्रश्न काय दिलेला आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण, यावरती प्रश्न विचारलाय. आणि मागे एक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आपल्याला विचारली होती. त्यामध्ये सध्याचे गृहमंत्री कोण आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. महसूल मंत्री कोण आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. इथे आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहे किंवा होते यावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. तर 15 प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री बघण्यासाठी भेटले होते. आणि यांचा सर्वात उंच पुतळा कुठे आहे, गुजरात या ठिकाणी. त्याचं नाव काय आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. ठीक आहे, त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. याच्या उंचीवरती अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे, त्यावरती आपण संपूर्ण स्पष्टीकरण इथे घेतलेलं आहे. कोणत्या बेटावरती हा पुतळा आहे ते पण बघितलं, कोणत्या शहरामध्ये पुतळा आहे हे सुद्धा आपण बघितलं. ठीक आहे, हा कोणाचा पुतळा आहे आणि जगात कितवा नंबरचा उंच पुतळा आहे, 1 नंबरचा, हे देखील आपण बघितलं. म्हणजे याच्या रिलेटेड तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर ठीक आहे, तर आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे जर बघितलं तर ही प्रश्नपत्रिका सुद्धा मागील प्रश्नपत्रिकेनुसारच त्याच्या रिलेटेड दुसरे प्रश्न विचारले गेलेत. जसं की आपल्याला इथं बघा, आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती विचारली गेली. इथे आपल्याला एक घोषणा दिली होती, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले आणि मागील सुद्धा एका प्रश्नपत्रिकेमध्ये घोषणावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, म्हणजे त्याच्या रिलेटेड जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेत. त्यासाठी मागील प्रश्नपत्रिका चालणं अतिशय महत्वाचं असणार आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून येत असतं. आता बघा 16 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावरती झाला. तर हे आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे शिवनेरी किल्ला आहे. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, 17 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. तर प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोठे झाला. मिठाचा सत्याग्रहावरती ऑलरेडी पहिल्यांदा पण प्रश्न विचारला गेलाय. तर महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झालेला आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी वडाळा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुन्हा इथं घोषणावरती प्रश्न विचारला गेलाय. इथं घोषणा कोणती दिलेली आहे, जय जवान जय किसान, ही घोषणा कोणी दिलेली आहे अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर 18 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याचे तसेच त्याच्या रजेचे मुदतीचे जे 2 महिन्यापर्यंतची तात्पुरतीची जी नेमणूक आहे ते करण्याचे अधिकार कोणाला असतात. तर हे सर्व अधिकार पोलीस पाटलाविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार किंवा पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार, ठीक आहे, हे सर्व जे पण महत्त्वाचे अधिकार आहेत ते कोणाला असतात, सर्वांना मी सांगत आलेलो आहे. हे असतात तहसीलदार यांना. ठीक आहे, जे पण आपले तहसीलदार असतात, तहसील अधिकारी असतात, त्यांना हे अधिकार असतात. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे.
ठीक आहे. तर चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे 20 नंबरचा. पोलीस पाटलाच्या निवृत्तीचे वय किती आहे? आता इथे पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि इतर माहिती हे जे आपण पीडीएफ दिले ना यामध्ये ही सर्व माहिती मी उपलब्ध करून दिली. म्हणजे पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य यावरती आतापर्यंतचे 2 प्रश्न इथे झाले. ठीक आहे. तर जर विचार केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी 60 वर्ष. ठीक आहे. 60 वर्ष असतात. चला पुढील प्रश्न बघूया. पुढे आपल्याला 21 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी देवी हे जे शक्तिपीठ आहे हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे त्यावरती प्रश्न विचारलाय. शक्तिपीठांवरती ऑलरेडी प्रश्न विचारला गेलाय. अजून एक जर म्हटलं तर या टाईपचा प्रश्न विचारला होता 3-4 शक्तिपीठ एकाच जिल्ह्यामध्ये आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्यावरती प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता. तर इथे आपल्याला सप्तशृंगी देवी जे शक्तिपीठ आहे किंवा हे देवस्थान आहे कोणत्या जिल्ह्यात आहे यावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. तर सांग बरं 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक डी नाशिक. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. पुढे बघा मॅकमोहन रेषा. ठीक आहे. मॅकमोहन रेषा ही कोणत्या देशातील आपल्याला सीमा रेषा आहे आंतरराष्ट्रीय ते आपल्याला विचारलंय. आणि मॅकमोहन रेषा यावरती आतापर्यंत 2 वेळेस पोलीस पाटील या पदासाठी प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. तर मॅकमोहन रेषा ही आपल्याला कोणत्या देशातील आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आहे? तर ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच भारत आणि चीन या दरम्यान मध्ये आपल्याला ही रेषा सीमारेषा बघण्यासाठी भेटणार आहे. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अंडी उत्पादन. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 2023 हे कोणते वर्ष घोषित केले आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये भारतावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता मागील प्रश्नपत्रिकेमध्ये. तर 24 या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष. तर या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी आपल्याला इथे बघा काय म्हटलेलं आहे इथं लायगो. ठीक आहे. लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? आता जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये लायगो प्रयोगशाळा. ठीक आहे. लायगो प्रयोगशाळा तर ही कशाच्या संबंधित आहे त्यावरती प्रश्न विचारला गेला होता. आणि यामध्ये आपल्याला लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाकडून यावरती प्रश्न इथे विचारला गेलाय. म्हणजे जर विचार केला तर लायगो प्रयोगशाळावरती सुद्धा इथं 2 वेळेस प्रश्न रिपीट झालेले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच हिंगोली या आपल्याला सांगता येईल या जिल्ह्यामध्ये आपल्याला लायगो प्रयोगशाळा उभारण्यास मंत्रिमंडळाकडून इथं मंजुरी भेटलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. 25 क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका अस्तित्वात नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. आता महानगरपालिका अस्तित्वात नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री कोण आहे? आपल्याला त्यावरती प्रश्न विचारलाय. महसूल मंत्रीवरती आतापर्यंत 2 वेळेस ऑलरेडी प्रश्न आला होता. हा तिसरा वेळ आहे पोलीस पाटील या प्रश्नपत्रिकेमध्ये महसूल मंत्रीवरती प्रश्न विचारले जाण्याचा. ठीक आहे. तर सर्वांनाच त्याचे प्रश्न माहिती असावं माझा असा एक अंदाज आहे. तर ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे आपल्याला सांगता येईल विद्यमान महसूल मंत्री आहेत. पुढील आपल्याला 28 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? ठीक आहे. आणि ऋषी सुनक वरती आपल्याला ऑलरेडी प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटेल. तर 28 नंबरचा प्रश्न ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ब्रिटन देशाचे पंतप्रधान आहेत. पुढील आपल्याला अतिशय महत्वाचा प्रश्न इथं बघा पुरस्कारावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार वारंवार सांगत आलेलं होतं. आणि यावरती जर म्हटलं तर दादासाहेब फाळके पुरस्कार यावरती जर म्हटलं तर पोलीस पाटील या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. पोलीस पाटील प्रश्नपत्रिकेमध्ये दादासाहेब जो फाळके पुरस्कार आहे याच्यावरती आतापर्यंत 3 ते 4 वेळेस ऑलरेडी प्रश्न विचारला गेलाय. तर या पुरस्काराविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागे पण दिली होती. तर इथे प्रश्न काय दिलेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान
कशाबद्दल दिला जातो अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर चित्रपट क्षेत्रातील हा पुरस्कार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि जर विचार केला तर हा एकदम जो आपल्याला चित्रपट सृष्टीतील हा मानाचा पुरस्कार अशा प्रकारचा आपल्याला बघण्यासाठी भेटेल. आणि जर म्हटलं तर हा पुरस्कार जो आहे पहिला कधी दिला गेला होता यावरती सुद्धा आपण चर्चा केली. आणि हा पुरस्कार कोणी सुरू केला हे देखील आपण बघितलंय. तर हे जे आहे तर टॉपिक नुसार आपण याच्याविषयी माहिती बघितली होती. तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. हा व्हिडिओ झाल्यानंतर मागील प्रश्नपत्रिकेची काही स्पष्टीकरणासोबत आपण व्हिडिओ बघितले ते सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर ते आपण व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुमची अजून जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. पुढे बघा आपल्याला आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप, ठीक आहे, आयसीसी वरती इथे प्रश्न विचारला गेलाय. आयसीसी जर म्हटलं तर आतापर्यंत लेटेस्ट 2024 मध्ये 23 मध्ये जे पण प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटल्यात त्यामध्ये आपल्याला आयसीसी वर्ल्ड कप वरती प्रश्न आलेलाच आहे. ठीक आहे, तर इथे बघा यामध्ये काय प्रश्न विचारला गेलाय आयसीसी वर्ल्ड कप 2023 मधील. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, मॅन ऑफ द सिरीज. ठीक आहे, मॅन ऑफ द सिरीज हा जो पुरस्कार आहे कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. इथे सुद्धा पुरस्कारावरतीच प्रश्न विचारला गेलाय इनडायरेक्टली जर विचार केला तर. 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होते मग ऑप्शन क्रमांक 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, विराट कोहली यांना मिळालेला आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कोणते कलम रद्द करण्यात आलेले आहेत. तर सांगा बरं यावरती प्रश्न लेटेस्ट मध्ये प्रश्न आहे. तर 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच कलम 370. ठीक आहे, जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील जे कलम रद्द करण्यात आलेले आहेत तर ते कलम कोणते, तर कलम 370. कलमावरती अधिकार त्यासोबत आपल्याला जे पण अनुच्छेद आहे त्यावरती प्रश्न विचारला जातो. तर इथे कलमावरती हा प्रश्न विचारला गेलाय. प्रसिद्ध दिवस, महत्वाचे दिवस त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्याची एक सेपरेट लिस्ट मी तुम्हाला करून दिलेली होती. तर बघा इथे आपल्याला जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर यावरती इथे प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक ए 7 एप्रिल. 7 एप्रिल या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाने महिलांना एसटी बस मधून प्रवास करताना तिकिटामध्ये 50% सवलत देणारी जी योजना आहे वर्ष 2023 मध्ये सुरू केली. तर इथे बघा आपल्याला कोणत्या योजनेअंतर्गत अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारायला पाहिजे होता. महाराष्ट्र शासनाने महिलांना एसटी बस मधून प्रवास करण्यासाठी किंवा करताना तिकिटामध्ये 50% सवलत देणारी कोणती योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे, नाही तर कोणती योजना अंतर्गत आपल्याला ही सूट देण्यात आली आहे ते आपल्याला विचारलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच महिला सन्मान योजना. या योजनेअंतर्गत आपल्याला ही सूट बघण्यासाठी भेटते. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे 34 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाचे 2023 मधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडले. अतिशय महत्वाचा प्रश्न आणि यावरती ऑलरेडी 2 वेळेस प्रश्न विचारला गेला. मागील जस्ट आपण जी प्रश्नपत्रिका सोडवली होती त्यामध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशनावरती प्रश्न आला होता आणि ते कुठे पार पडते तेव्हा कुठे भरवली जाते यावरती प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, आणि इथं कुठे पार पडेल अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे कुठे पार पडणार आहे डायरेक्टली जर विचार केला तर तोच प्रश्न फक्त थोडेस आपल्याला शब्दांची जी आहे अदला बदल करून बघण्यासाठी भेटलेले आहे आणि त्यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर या टाईपचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल. सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी नागपूर या ठिकाणी. ठीक आहे, नागपूर या ठिकाणी पार पडेल. चला पुढील आपल्याला प्रश्न बघायचा आहे. तर पुढील प्रश्न काय दिलेला आहे, पुन्हा इथे जर विचार केला तर महत्वाच्या दिवसावरती इथे प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. महत्वाचा प्रश्न आहे. तर यावरती जर म्हटलं तर एक आंतरराष्ट्रीय जागतिक दिनावरती प्रश्न विचारला गेला होता आणि एक महाराष्ट्रावरती इथं प्रश्न विचारला गेलाय आणि यामध्ये भारतावरील जे पण महत्वाचे दिवस आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी. पुढील आपल्याला 36 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोरोना विषाणूचा व्हेरियंट आढळून आला होता तो कोणता होता त्यावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, लेटेस्ट चालू घडामोडीचा प्रश्न आहे. डिसेंबर 2023 मध्ये कोरोना विषाणूचा कोणता व्हेरियंट आढळून आला होता यावरती प्रश्न विचारलाय. म्हणजेच कोणत्या प्रकारचा अजून एक आपल्याला विषाणू आढळून आला होता यावरती प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक बी JN1. ठीक आहे, JN1. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचा आपण समजू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं.
तर या प्रश्नाचं आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत खालीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे ते आपल्याला इथं ओळखायची आहे. म्हणजे आपल्याला जर विचार केला तर इथे पुढे आपल्याला जिल्हे बघण्यासाठी भेटेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहे, कोणतं पर्यटन स्थळ आहे ते आपल्याला ओळखायचं आणि एक आपल्याला चुकीची जोडी दिलेली आहे ती आपल्याला यातील शोधायची. ठीक आहे, पुढील पैकी चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला शोधायचे. तर बघा, यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर पहिलं काय दिलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या. इथं लोणार सरोवर दिलेलं आहे. तर आपल्याला जर विचार केला तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, तर अतिशय योग्य बरोबर आहे. त्यानंतर महाबळेश्वर पुणे, ठीक आहे, महाबळेश्वर इथं पुणे हे योग्य आहे का सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. तर हे योग्य आहे का, तर हे होणार नाही. त्यानंतर इथे आपल्याला हिंगोली दिलंय, ठीक आहे, आपल्याला हे बरोबर आहे. चिखलदरा अमरावती हे पण बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा प्रश्न काय दिलेला आहे, 38 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय मतदार दिवस किती तारखेला साजरा केला जातो? महत्वाच्या दिवसावरती आतापर्यंत 3 प्रश्न विचारले गेले, ठीक आहे. आणि मतदार दिवस यावरती ऑलरेडी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. तर तेव्हाच आता लेटेस्ट 2024 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. मागील प्रश्नपत्रिका तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं होतं 25 जानेवारी रोजी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढे बघा, आता जिल्ह्याच्या माहितीवरती इथं पहिला प्रश्न विचारला गेलाय. अजून एक प्रश्न इथं त्या संदर्भात विचारला गेला होता. कयाधू या नदीकाठी वसलेल्या या टाईपचा पहिला प्रश्न होता. ठीक आहे, त्यावरती प्रश्न विचारला गेला होता. परंतु इथे बघा जिल्ह्याचा डायरेक्टली इथं उल्लेख केलाय. परभणी जिल्ह्यात एकूण किती महसूल विभाग आहेत यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर यावरती सुद्धा आपण ज्या नोट्स काढल्या होत्या जिल्ह्याच्या माहितीवरती, तर त्यावरती यामध्ये सविस्तर माहिती मी दिलेलीच होती. ठीक आहे, परभणी जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत यावरती प्रश्न विचारलाय. आणि जर म्हटलं तर महसूल विभागानुसार उपविभागानुसारच आपल्याला वेगवेगळी जाहिरात बघण्यासाठी भेटली होती पोलीस पाटलाची, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, तसा विचार केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, 4 महसूल उपविभाग आहे आणि 4 महसूल उपविभागानुसार वेगवेगळी जाहिरात सुद्धा आपल्याला बघण्यासाठी भेटली होती. ठीक आहे, तर या टाईपचा प्रश्न विचारला गेला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, 40 नंबरच्या प्रश्नापासून मित्रांनो इथे आपल्याला गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले गेलेत. तर गणित व बुद्धिमत्ता हे आपण सर्व एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. परंतु याच व्हिडिओच्या माध्यमाने जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका बघायची असेल आणि त्यासोबत हे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवून बघायचे असतील आणि उत्तर काय आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. तर त्यासाठी मी तुम्हाला उत्तर देखील सांगतो, थोडक्यात फक्त तुम्हाला माहिती देतो. आणि बाकी जर म्हटलं तर सविस्तर या सर्व गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्नांचे जे सविस्तर स्पष्टीकरण आहे ते आपण सेपरेट एका व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर बघा, इथं आपल्याला जर विचार केला तर इथं भाडे आपल्याला काढायचं होतं, किती टक्क्यांनी इथं वाढवले, त्यानंतर किती भाडं होतं हे सर्व कॅल्क्युलेशन करून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येते? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, सर्व जे स्पष्टीकरण आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? पुन्हा जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारलाय. परभणी जिल्ह्यातील आपल्याला काय म्हटलेलं आहे? परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? आता परभणी जिल्ह्यावरती सेपरेट माहिती दिली होती, त्यामध्ये याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तुम्ही बघा एकदा आपला पीडीएफ ओपन करून, त्यामध्ये ही सुद्धा माहिती दिली. जिल्ह्याची माहिती बहुतेक विद्यार्थ्यांना इथं कामी येणार आहे. तर यामध्ये जर विचार केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मग सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. पटपट सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सर्व प्रश्नांची उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? सांगा बरं पटपट. या प्रश्नाचं योग्य उत्तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, संत जनाबाई. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न दिलेला आहे, शिखांचे 10वे गुरु, ठीक आहे, शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगांची यांची जी समाधी आहे ती आपल्याला कोठे आहे यावरती प्रश्न विचारला गेला. तो कोठे आहे सांगा बरं. तर 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए, नांदेड या ठिकाणी. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा खालील आपल्याला कोणता पर्यायातून योग्य अर्थ आहे ते आपल्याला विचारलंय. म्हणजे वाक्यप्रचारावरती इथं प्रश्न विचारलाय, म्हणजे हे मराठीचे प्रश्न झाले. ठीक आहे, केसाने गळा कापणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी, विश्वासघात करणे हा योग्य इथं पर्याय होत आहे. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे? इथं राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न विचारला गेलाय.
तर मागे सुद्धा उद्यानावरती एक प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे टाईप जे आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये तेच रिपीट होत आहे. त्या टाईपचे दुसरे प्रश्न किंवा तेच प्रश्न इथे रिपीट झालेले बघण्यासाठी भेटेल. इथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ते प्रश्न विचारला गेलाय. मागच्या वेळेस अजून दुसरं एक आपल्याला राष्ट्रीय उद्यान होतं महत्वाचं, त्यावरती प्रश्न विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग ऑप्शन क्रमांक बी, चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. पुढे बघा आपल्याला काय भेटलेलं, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्या अगोदर कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे मोगलाई नवलाई. ठीक आहे, हे जे शब्द आहे शब्दसिद्धीच्या कोणत्या खालीलपैकी कोणत्या उपक्रमात आहेत अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारलाय. म्हणजे पुन्हा मराठीवरती प्रश्न विचारला गेलाय. मराठी व्याकरण किंवा मराठी संदर्भात इथं आतापर्यंतचे 2 प्रश्न झाले. तर मग या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रत्यय गटी. ठीक आहे, प्रत्यय गटी या आपल्याला उपप्रकारात मोडतात किंवा येतात हे आपल्याला सांगते. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? म्हणजे टिंबटिंब यांनी लिहिला अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघूया. पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित बघा. इथे आपल्याला वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता यावरती प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे मराठीवरती आतापर्यंत 3 प्रश्न झाले. ठीक आहे, आणि जर विचार केला तर पुढे आपल्याला क्षेत्रफळाचा विस्तार इथे बघा. क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा जो जिल्हा आहे तो आपल्याला सर्वात मोठा जिल्हा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर टिंबटिंब सर्वात लहान जिल्हा आहे यावरती प्रश्न विचारला गेलाय. कारण सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता यावरती आतापर्यंत 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारले गेलेत पोलीस पाटील या पदासाठी. आणि त्यासाठी आता याच्याच रिलेटेड सर्वात लहान आपल्याला जिल्हा कोणता हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु इथे आपल्याला काय दिलेला वरील प्रश्न मराठी व्याकरणावरती प्रश्न दिलेला आहे. तो इथे बघा काय म्हटलेला आहे, तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे आपल्याला सांगितल्याप्रमाणे क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा जो जिल्हा आहे तो सर्वात मोठा आहे. तर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, ध्वनी दर्शक आपल्याला शब्द कोणता येईल ते आपल्याला विचारलंय. जसं की पाण्याचा काय असतो? जसं की इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, पाण्याचा काय असतो? जसं की गडगडाट. आता गडगडाट कशाचा असतो? विजांचा गडगडाट असतो हे आपल्याला माहिती आहे. खणखणाट कशाचा असतो सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. छंछनाट जर विचार केला तर घुंगरांचा छंछनाट असतो. अजून छंछनाट कशाचा असतो ते आपल्याला ओळखायचंय. आता पाण्याचा जसं की आपण बोलतो ना की पाण्याचा खळखळाट असतो. ठीक आहे, खळखळ वाजतं पाणी. तर इथं आपल्याला ध्वनीदर्शक शब्द आपल्याला इथे निवडायचा होता. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. हे आहे टिंबटिंब प्रकारातील वाक्य आहे हे आपल्याला ओळखायचंय. म्हणजे वाक्य प्रकार. ठीक आहे, वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखायला आलंय. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात वाक्य प्रकारावरती. ऑलरेडी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारले गेले होते. मराठीवरील हा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, संकेतार्थी. म्हणजे इथे संकेत दिलेला आहे का हे केलं असतं तर ते झालं असतं. ठीक आहे, म्हणजे संकेतार्थी हे वाक्य आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी वाक्य काय, स्वार्थी वाक्य काय, होकारार्थी वाक्य काय यावरती आपण सविस्तर माहिती बघलेलीच आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, टिंबटिंब नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. कोण असतो सांगा बरं मग? नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच मुख्य अधिकारी. आणि हा प्रश्न सुद्धा 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्येच आलेला होता. म्हणजे पुन्हा रिपीट झालेला आहे. पुढे बघा प्रश्न काय दिलेला आहे, विजेच्या आपल्याला बघा विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर. म्हणजे जो आपला बल्ब असतो. ठीक आहे, बल्ब. ठीक आहे, बल्ब जो असतो तर या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. विजेचा दिवा म्हणजेच आपल्याला बल्ब असं प्रकारचं सांगता येईल. जो साधा बल्ब असतो ना, ठीक आहे, या टाईपचा जो साधा बल्ब असतो ना यामध्ये आपण अशी बघितली असेल अशा प्रकारची एक तार असते. तर ती तार कोणती हे आपल्याला विचारलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच
टंगस्टन, ठीक आहे. आणि हे जर म्हटलं तर आता मागे जिल्हा न्यायालयाची प्रश्नपत्रिका आपण टाकली होती, जिल्हा न्यायालय पदभरतीची 2018ची प्रश्नपत्रिका. त्यातून बहुतेक प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि ती प्रश्नपत्रिका आपण आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, ठीक आहे ना, ते आपल्या चॅनलवरती मी टाकलाच होता. परंतु पोलीस पाटील या पदाचा, ठीक आहे, पोलीस पाटील या पदाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. त्यामध्ये सुद्धा आपण जर म्हटलं तर एकूण जिल्हा न्यायालयाच्या मागील प्रश्नपत्रिका किती टाकल्या होत्या, एकूण 11 प्रश्नपत्रिका सोडून टाकल्या होत्या. त्यातील सुद्धा यामध्ये आतापर्यंतचे 4 ते 5 प्रश्न रिपीट झालेले आहेत. जेणेकरून मी जे पण व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवरती देत असतो ना, ते सर्व तुम्हाला बघणं गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या नोट्स सोबत ग्रुपची लिंक सुद्धा देतो, तर त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन होणं गरजेचं असणार आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे, तर थोडक्यात माहिती जाणून घेऊया. त्यानंतर पुढील आपण काही प्रश्न राहिलेले बघूया. तर बघा मित्रांनो, पोलीस पाटील या पदासाठी आपण काही नोट्स काढलेल्या आहेत, ठीक आहे. पोलीस पाटील या पदासाठी आपण काही नोट्स काढलेल्या आहेत अभ्यासक्रमानुसार. यासोबत तुम्हाला काय भेटणार आहे, तर बघा या नोट्स मध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय भेटणार आहे ते सांगतो. एक नंबर बघा तुम्हाला काय भेटणार आहे. आतापर्यंतच्या पोलीस पाटील या पदाच्या आपण 25 ते 30 प्रश्नपत्रिका गोळा केल्यात. या सर्व तुम्हाला त्या नोट्स मध्ये दिल्या जाणार आहे. 2 नंबरला पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, अधिकार व कर्तव्य, ठीक आहे. यावरती तुम्हाला प्रश्न हमखास विचारले जातात, 2-3 प्रश्न किंवा 5 ते 6 प्रश्न. तर हे आपण सेपरेट पीडीएफच्या माध्यमाने तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. हे सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ आणि व्हॉट्सअप वरती उपलब्ध करून दिले जातात. तुम्ही झेरॉक्स वगैरे काढून घेऊ शकता, ठीक आहे. तर हे तुम्हाला समजून आलं. 3 नंबरला बघा आपण काय देणार आहे, मराठीचं पूर्ण व्याकरण आणि मराठीवरती समानार्थी विरुद्धार्थी झालं, वाक्यप्रचार, म्हणी, अर्थ आणि त्यासोबत इतर माहिती, ठीक आहे. मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कधी कधी 10 ते 12 प्रश्न मराठीवरती असतात. त्यासाठी मराठीच्या नोट्स काढल्यात, याही तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुढे 4 नंबरला जर विचार केला तर सामान्य ज्ञान, यावरती तुम्हाला कॉमनली इतिहास झालं, भूगोल झालं, नाही तर इतर कोणतीही महत्वाची माहिती विचारली जाते. त्यासाठी काय महत्वाचे प्रश्न संच आपण काढलेत, तेही तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला 5 नंबरला चालू घडामोडी, ठीक आहे. चालू घडामोडीवरती तुम्हाला हमखास 4 ते 5 किंवा 10 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी सेपरेट पीडीएफ काढलंय, हेही तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे, ठीक आहे. 6 नंबरला पुढे जर विचार केला तर यामध्ये अजून काय राहिलं, कधी कधी इंग्रजीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. शक्यता सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीवरती प्रश्न विचारले जात नाही, परंतु कधी कधी येतात. त्यासाठी इंग्रजीच्याही आपण नोट्स यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, ठीक आहे. हे झालं मराठी इंग्रजी. त्यानंतर पुढे बघा 7 नंबरला तुम्हाला अजून सांगतो, गणित व बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता. तर यावरती तुम्हाला हमखास प्रश्न असतात. कधी कधी 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, 10 प्रश्न तर हमखास तुम्हाला विचारले जातात. तर त्यासाठी आपण त्याच्याही नोट्स काढल्यात. यामध्ये हेही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. गणित व बुद्धिमत्तेचे सेपरेट नोट्स असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला दिलं आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व काही स्पष्टीकरण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, ठीक आहे. तर हेही तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे. आणि लेटेस्ट ज्या पण प्रश्नपत्रिका आहे याही तुम्हाला दिल्या जाणार आहे सांगितल्याप्रमाणे. अशा प्रकारचं आपण प्रश्नपत्रिकेचं इथं स्वरूप ठेवलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे 8 नंबरचा जिल्ह्याविषयी माहिती. जिल्ह्यावरती माहिती तुम्हाला आरामशीर त्यावरती कमीत कमी सांगतोय 4 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त 10 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात जिल्ह्याच्या माहितीवरती. तर प्रत्येक जिल्ह्याची सेपरेट माहिती आपण देत असतो. जसे की परभणी जिल्ह्याचे पेपर होता तर परभणी जिल्ह्याची माहिती दिली. आता जर विचार केला तर पुढे आपल्याला अहमदनगर जिल्ह्याचा पेपर येणार आहे. त्यानंतर अहमदनगर झाल्यानंतर अमरावती झालं. इतर आपल्याला 2-3 जिल्हे महत्वाचे त्यांची आपण माहिती काढली. परभणी जिल्ह्याची माहिती काढली होती, नांदेड जिल्ह्यासाठी नांदेड जिल्ह्याची माहिती काढली होती. या सर्व जिल्ह्यांची माहिती आपण काढून ठेवलेलीच आहे टायपिंग याच्यामध्ये. तर हे पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं. फक्त जिल्ह्याचं नाव सांगायचं, तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला भेटून जाईल. आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे 9 नंबरला आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्यावरती तुम्हाला सर्व अपडेट वगैरे दिले जातात. जे पण महत्वाचे अपडेट असतील ते सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात. तर हे सर्व काही आपण अशा प्रकारचं स्टडी मटेरियल काढलंय आणि अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. हे सर्व तुम्हाला कसं भेटणार ते मी तुम्हाला सांगतो. याची प्राइस आपण किती ठेवलेली आहे, 199 रुपीज, ठीक आहे. 199 मध्ये तुम्हाला मागील 25 ते 30 प्रश्नपत्रिका, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, इतर माहिती झालं, मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, त्यानंतर इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जिल्ह्याची माहिती, सर्व जिल्ह्यांची माहिती आली यामध्ये, ठीक आहे. हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जात आहे. तर त्यासाठी पेमेंटसाठी एक नंबर देते बघा, 91 39 64 31 99, ठीक आहे.
91 39 64 31 99 आणि ही सुद्धा प्रश्नपत्रिका त्यामध्ये दिली जाईल. या चारही कोडच्या प्रश्नपत्रिका, कुडाळ उपविभागाची प्रश्नपत्रिका, या सर्व काय तुम्हाला दिल्या जाणार आहे. ठीक आहे, असं नाही की एकच प्रश्नपत्रिका, 25 ते 30 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. पुन्हा एकदा नंबर देतोय 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय. फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने त्यातली पेमेंट करायचं या नंबरवरती आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. हाच नंबर फोन पे, गुगल पे, पेटीएमला चालू आहे आणि त्यासोबत आपल्याला हाच नंबर व्हॉट्सअपला देखील चालू आहे आणि कॉलिंगसाठी 24 तास हा नंबर आपला चालू आहे. तुम्ही कॉल देखील करू शकता, परंतु नोट्स विषयी माहितीसाठी कॉल करू नका, कारण तुमचा पण टाइमपास होतो, आमचे पण क्लासेस चालू असतात. त्यामुळे शक्यता जर म्हटलं कॉल उचलला जातो तुमचा, परंतु तुम्ही जर पुन्हा नोट्स विषयी माहिती विचारली तर तिथे आमचा अजून एक्स्ट्रा टाइमपास इथं होत असतो. नोट्स मध्ये तुम्हाला कसं दिलं जाणार आहे, काय काय दिलं जाणार आहे, सविस्तर माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर डायरेक्टली या नंबरवरती पेमेंट करायचं आणि पेमेंट झाल्यानंतर व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये, ठीक आहे, 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व पीडीएफ सेंड केले जातात आणि जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं लागू शकतात सेंड करण्यासाठी व्हॉट्सअपवरती हे सर्व पीडीएफ. जर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये, ठीक आहे, 20 मिनिटांमध्ये हे सर्व पीडीएफ भेटले नाही, तुम्ही पेमेंट केलंय आणि स्क्रीनशॉट देखील व्हॉट्सअपवरती पाठवलाय आणि जर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पीडीएफ भेटले नाही तर बिंदास तुम्ही कॉल करा. ठीक आहे, बिंदास तुम्ही कॉल करा. कॉलसाठी सुद्धा आपला ऑफिशियल नंबर हाच असणार आहे, आपला अकॅडमीचा नंबर 91 39 64 31 99. या नंबरवरती डायरेक्टली कॉल करा आणि सांगायचं पेमेंट झालंय, मला 2 ते 5 मिनिटांमध्ये पीडीएफ पाठवून द्या, तर तुम्हाला लगेच पीडीएफ भेटून जातील. ठीक आहे, परंतु आता पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही जर हा व्हिडिओ बघून आपल्याला नोट्स पाहिजे आहे पोलीस पाटील या पदाच्या आणि त्यासाठी संपर्क करताय तर असं करू नका, कारण आमचे पण क्लासेस चालू असतात. त्यामुळे तुमचा कॉल आम्ही उचलणार आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा हीच माहिती विचारणार की नोट्स मध्ये काय काय भेटणार. तर ऑलरेडी माहिती मी व्हिडिओ मध्ये देत असतो की तुम्हाला यामध्ये काय काय दिलं जाणार आहे. हे सर्व काही तुम्हाला स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती दिलं जातं. तर त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्यानंतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कॉल करा, त्यावरती आपण नक्कीच चर्चा करूया. परंतु नोट्स विषयी तुम्ही पुन्हा त्या माहितीसाठी कॉल करताय जी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी दिलेली असते, त्यामुळे आपला पण इथं टाइम वेस्ट होत असतो. ठीक आहे, असं विद्यार्थ्यांनी नाही करायला पाहिजे. बाकी काही प्रश्न असतील ते नक्कीच कॉल करा. नोट्स पाहिजे असेल तर पेमेंट करून डायरेक्टली स्क्रीनशॉट पाठवा, 15 ते 20 मिनिटांमध्ये नोट्स भेटून जातील. नोट्स नाही आल्या तर डायरेक्टली पुन्हा कॉल करा. ठीक आहे, असं देखील मी तुम्हाला सांगत आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हे सर्व तुम्हाला या नोट्स मध्ये आपण उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर चला आता पुढील प्रश्न आपण बघूया. तर आपल्याला प्रश्न काय दिलाय, गोबर गॅस मध्ये आपल्याला मुख्यत्वे टिंब हे घटक असते किंवा कोणते घटक असतो यावरती प्रश्न विचारला गेला. तर सांगा बरं, या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे टिंब हा घटक असतो, तर कोणता घटक असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, मिथेन असते. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता इथं पुढील प्रश्न काय दिलेला आहे, स्कर्वी. ठीक आहे, स्कर्वी हा जो रोग आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतोय यावरती प्रश्न विचारला गेलाय. आणि अजून जर म्हटलं तर रात आंधळेपणा. ठीक आहे, रात आंधळेपणा हा जो रोग आहे तर हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. आतापर्यंत रात आंधळेपणावरती जवळपास 4 ते 5 वेळेस प्रश्न विचारला गेलाय. तर अजीवनसत्व त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि स्कर्वी यावरती प्रश्न आलेला नाहीये असं देखील नाही, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलाय. तर तेव्हा देखील मी तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगितलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, क जीवनसत्व. स्कर्वी हा जो रोग आहे आपल्याला क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतोय, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. चला पुढील प्रश्न बघूया. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, डेसिबल हे टिंब मापनाचे एकक आहे. आता वारंवार जर म्हटलं तर एककावरती तुम्हाला 100% प्रश्न असतो. मी कित्येक वेळेस सांगत आलोय आणि डेसिबल यावरती सुद्धा ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, असं नाही की हा प्रश्न विचारला गेला नव्हता. मागील प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. परंतु तुम्हाला ऑलरेडी सेपरेट अजून एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एककावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, एक ना एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणजे मोजण्याचं जे एकक असतं त्यावरती, मापनाचं जे एकक असतं त्यावरती प्रश्न रिपीट होत असतात. तर 55 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, ध्वनी. ठीक आहे, म्हणजेच आवाज. हे मापनाचे मोजण्याचे जे एकक आहे त्याला आपण डेसिबल म्हणतो. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय दिलेला आहे,
नेफ्रॉन हे खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे यावरती प्रश्न विचारला गेलाय. अवयवाशी संबंधित. आणि यावरती जर म्हटलं तर विज्ञानावरती, शरीरावरती तुम्हाला कशा कशावरती प्रश्न विचारले जातात. मोठा अवयव कोणता, नाही तर एखाद्या अवयवाचं कार्य कोणतं, लहान कोणता, नाहीतर हे कुठं असतं, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. जसं की तर नेफ्रॉन, ठीक आहे, हे जे खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे यावरती प्रश्न इथं विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, किडनी. ठीक आहे, किडनी या अवयवाशी संबंधित आहे. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आता हे तर आपल्याला सांगण्याची गरज नाही, सर्वांना या प्रश्नाचं योग्य उत्तर माहिती असेल. 57 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा मग. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, 57 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चला पुढील आपल्याला 58 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो किंवा कोण असतात? तर सांगा बरं. 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची निश्चित केलेली सदस्य संख्या किती आहे? इथं महाराष्ट्राचे विचारले, महाराष्ट्राची विधानसभेची निश्चित केलेली सदस्य संख्या किंवा महाराष्ट्राची विधानसभेची संख्या किती आहे यावरती मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते, आता यावरती मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. आणि हाच प्रश्न तुम्हाला कसा रिपीट झालेला आहे. महाराष्ट्र विधानसभेची निश्चित केलेली सदस्य संख्या किती आहे, म्हणजे प्रश्न एकच आहे, फक्त उलटून पालटून विचारला, जास्त काय नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 78. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजून येते कशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले गेले होते. पुढे बघा आपल्याला इतिहासावरती प्रश्न विचारला गेलाय. आधुनिक भारताच्या इतिहासात खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून संबोधले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला संबोधले जाते सांगा बरं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तो लॉर्ड रिपन. आणि जर म्हटलं तर लॉर्ड रिपन वरती जर म्हटलं तर आतापर्यंत 7 ते 8 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, नुसतं लॉर्ड रिपन वरती. ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक यावरती सुद्धा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेले. खूप सारे प्रश्न आपल्याकडे इथं मागील प्रश्नपत्रिकेमधून आलेले बघण्यासाठी भेटेल. एक आपण जिल्हा न्यायालय पदभरतीची 2018च्या 10 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या होत्या, त्यातून आतापर्यंतचे 7 ते 8 प्रश्न रिपीट झालेत. तोही व्हिडिओ आपण दिला होता आपल्या चॅनलवरती. आणि जर मागील प्रश्नपत्रिका पोलीस पाटीलचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न रिपीट झालेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मग? ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी नव्हे, ऑप्शन क्रमांक इथं झालं ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, 60 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. चला पुढील प्रश्न. इथं पुन्हा गणित बुद्धिमत्तेचे इथं प्रश्न सुरू होत आहे. इथं आपल्याला काटकोन किती होईल ते आपल्याला काढायचंय. तर फक्त प्रश्नाचं उत्तर सांगतो, स्पष्टीकरण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणारच आहोत. तर याचं उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक ए, 9 आपल्याला अंशाचा काटकोन होईल अशा प्रकारचं सांगता येईल. पुढे आपल्याला लसावी व मसावी काढण्यासाठी इथे प्रश्न विचारला होता. दुसरी संख्या कोण होती? तर 62 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. हे तुम्ही सोडून बघा, नाही सुटले तर आपण स्पष्टीकरणाचे व्हिडिओ सेपरेट बनवणारच आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. इथे आपल्याला किती फेरे पूर्ण करेल यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर 63 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, 300 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. इथे आपल्याला 5वा दिवस कोणता, म्हणजे दिनदर्शिकावरती प्रश्न विचारला गेलाय. 64 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक बी, मंगळवार हा दिवस येईल. ठीक आहे, चला इथे 300 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्याला पुढील 65 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. इथे 3 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, तर तो गुणाकार आपल्याला करायचा होता. 108 गुणिले 15 गुणिले 0. आता महत्वाचं तुम्हाला माहिती आहे, शून्यला जर कोणत्याही संख्येने गुणलं तर आपल्याला खाली काय येते? शून्यच येते. 0 गुणिले 0, 0 गुणिले 1, 0 शून्यच येणार, बरोबर की नाही.
तर आता काही विद्यार्थी इथं हा गुणाकार करतील, परंतु त्यांना पुन्हा जे पण गुणाकार येईल त्याला गुणाकार कितना करावा लागणार आहे, शून्य या संख्येने गुणाकार करावा लागणार आहे. मग त्याचं उत्तर काही विचार करायचंच नाही. आपल्याला माहिती आहे शून्यला कोणत्याही संख्येने गुणलं तर शून्यच येतं. म्हणजेच 65 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर असणार. इथं व्यास काढण्यासाठी विचारलं होतं. तर 66 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 14 सेंटीमीटर व्यास येतोय. पुढे आपल्याला वयातील फरक इथं काढायचा होता. 67 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, 16, 44 त्यानंतर 24, 12, 8 यांच्यातील आपल्याला सरासरी काढायची होती. तर 68 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. 21 येतोय, सरासरी 21 येते 68 नंबर प्रश्नाची. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूया. बाकी सर्व स्पष्टीकरण आपण बघणारच आहोत सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने. पुढे 69 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. इथे पेनाची किंमत आपल्याला ठरवायची होती. पुढे बघा गटात न बसणारे आपल्याला अक्षर ओळखायचं होतं. तर इथे जर विचार केला तर इथे आपल्याला बघा इथे काय दिलेलं आहे, हे स्वर दिलेले आहेत. आणि बाकी जर म्हणतात तर हा स्वर आहे, हा स्वर आहे, हा स्वर आहे, हा स्वर आहे, हे 5 इंग्रजी मधील स्वर आहे. डी हा स्वर नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे सुद्धा इथे प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. पुढे आपल्याला इथे जुळण्यासाठी इथं आपल्याला म्हटलेलं आहे, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले. तर टांग्याला जे कोणी म्हणजे टांगा कोण ओढतं किंवा टांग्याला कोण झुकणार अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर टांग्याला आपण घोडा झुकतो, बरोबर. तर घोड्याला काय म्हटलेलं आहे, वाघ म्हटलेलं आहे. तर मग आता वाघाला झुपावं लागेल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. यामध्ये एक राहिलं इथं आपल्याला, हा प्रश्न राहिला, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. इथे आपल्याला 1992चा प्रजासत्ताक दिन सुमारे होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कधी असेल यावरती प्रश्न विचारलाय. दिनदर्शिकावरती 2 प्रश्न झाले. 71 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. आणि 72 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वाघ. पुढे गणितावरतीच प्रश्न विचारला गेलाय, रक्कम आपल्याला काढायची होती. तर 73 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, आपल्याला एकूण मुले किती होती ते काढायचं आहे, म्हणजे रांगेतील क्रम यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर 74 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 33. स्पष्टीकरण वगैरे मी तुम्हाला देणार आहे सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने. पुढे बघा आता सर्व प्रश्न, आता शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण आलेलो आहे जवळपास. इथे आपल्याला भुजा काढायची होती. 75 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. 8 भुजा आहे. त्यानंतर गटात न बसणारी आपल्याला संख्या इथं ओळखायची होती. ठीक आहे. तर हा प्रश्न ऑलरेडी एका विद्यार्थ्याने व्हॉट्सअपवरती मला पाठवला होता आणि याचं स्पष्टीकरण द्यायला सांगितलं होतं की यातील विसंगत संख्या कोणती, ठीक आहे, वेगळी संख्या कोणती ते आपल्याला विचारलं होतं. ठीक आहे. तर हा प्रश्न एका विद्यार्थ्याने व्हॉट्सअपवरती मला केला होता सेंड, आणि याचं उत्तर सांगा बोलला. तर जर म्हटलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होते ऑप्शन क्रमांक सी. ते कसं, फक्त याचं थोडक्यात स्पष्टीकरण सांगतो. हे 37, 43, 61 या आहेत मूळ संख्या. म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला कोणत्या संख्येने भागाकार जात नाही, म्हणजे त्यांचा गुणाकार जसं की असतो ना, आपण बोलतो नाही भाग जातो असं. ठीक आहे. पूर्ण भाग, ठीक आहे, पूर्ण भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या. आणि इथं 57, 19 त्रिक, ठीक आहे, 19 त्रिक 57. ठीक आहे. तर मग ही आपल्याला इथं मूळ संख्या बघण्यासाठी भेटत नाही, बाकी 3 मूळ संख्या आहे. म्हणजेच मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, गटात न बसणारी संख्या ऑप्शन क्रमांक सी. समजून आलंय प्रश्नाचं योग्य उत्तर कसं आलंय. चला या टाईपचं स्पष्टीकरण बाकी प्रश्नाचं आपण बघणारच आहोत. नातेसंबंधावरती प्रश्न विचारला गेलाय, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई नात्याने माझी कोण, यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर मग कोण लागेल ऑप्शन क्रमांक सी, मामी लागेल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला वेळ काढायचं होतं. तर वेळ काढण्यासाठी इथे प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 78 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला इतर खांबरवला तर आपल्याला किती अंतर येईल त्यावरती प्रश्न विचारलाय. अंतराचं इथं आपल्याला सोडवायचं होतं हे गणित. तर 79 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. 31 काम येतील. पुढे आपल्याला डायरेक्टली एक जीकेचा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. टिंबटिंब हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो, तर कोण असतो मग. 80 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर
हा असतो गट विकास अधिकारी आणि यावरती सुद्धा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. आता या प्रश्नपत्रिकाला आपण सोडवलं, यामध्ये कॉमन आपल्याला काय बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो, मागील प्रश्नपत्रिकेमधून जवळपास 15 ते 20 प्रश्न जसेच्या तसे इथं रिपीट झालेत. खूप जास्त प्रश्न आलेत. एवढे एकाही प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न रिपीट झालेले नाहीये. बाकी जिल्ह्याच्या माहितीवरती 3 ते 4 प्रश्न विचारले गेलेत. चालू घडामोडीवरती 7 ते एवढे पण नाही, 5 ते 6 प्रश्न विचारले गेले, जास्त पण नाही. त्यानंतर जर म्हटलं तर नॉर्मल जीके वरती सर्वात जास्त प्रश्न आहेत, 40 पेक्षा जास्त प्रश्न. गणित व बुद्धिमत्ता यावरती 12 ते 15 प्रश्न विचारले गेले. आणि त्यानंतर इतिहासावरती जर विचार केला, इतिहास भूगोल हे सर्व आपण यामध्येच घेतलं. आणि अजून काय राहिलं यामध्ये, इंग्रजीवरती प्रश्न विचारला नाही. मराठीवरती जर विचार केला तर मराठीवरती 5 एक प्रश्न विचारले गेले असतील. मराठी झालं, गणित व बुद्धिमत्ता झालं, ठीक आहे. पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं, यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे. या टाईपची प्रश्नपत्रिका यामध्ये बघण्यासाठी भेटलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेली आहे. ठीक आहे. तर थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल, परंतु डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही कमेंट्स असतील तर सांगा, कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, त्याची देखील आपण उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. तर आपण बाकी या सर्व प्रश्नपत्रिका देखील सोडून घेतल्या असत्या, परंतु प्रश्न फक्त रिपीट झालेले आहेत. तुमच्या मनातील शंका काढून टाकण्यासाठी पुन्हा मी तुम्हाला एक कोड ओपन करून दाखवतो. बघा, इथं डी कोड इथं ओपन करून दाखवलेला आहे. इथे बघा, इथे आपल्याला कोण काढण्यासाठी तोच प्रश्न आलेला आहे. इथे पण आपल्याला लसावी मसावी, फक्त इथं गणिताचे पहिले प्रश्न आलेत. इथे बघा, गुणाकार करायचा होता, ह्या प्रश्नाचं हे उत्तरही आपण बघितलं. इथे बघा, व्यास काढण्यासाठी प्रश्न विचारलाय, सरासरी काढण्यासाठी, फेऱ्यांची किंमत. इथं आपल्याला प्रजासत्ताक दिन या दिवशी होता, तर आपल्याला स्वातंत्र्य दिन काढायचा होता. त्यानंतर घोड्याला टांगाला हे जे म्हटलंय, या टाईपचं गणित आपण सोडवलं. त्यानंतर इथं आपल्याला काटकोन यावरती प्रश्न विचारला गेला होता. गटात न बसणारी ही संख्या येत आहे ती कशी, ते देखील मी बघितलं. ठीक आहे. बाकी जर विचार केला तर आपल्याला नातेसंबंधाचा प्रश्न इथे सोडवायचा होता. बघा, इथं आपल्याला हे पण आलेलं आहे. हे सर्व टोटल 80च्या 80 प्रश्न रिपीट झालेले आहेत, फक्त उलटापालट केली, जास्त काय नाही. तर ही डी कोडची झाली, ही बी कोडची सोडवली, ही सी कोडची प्रश्नपत्रिका आहे, हे तुम्ही बघू शकता. तेच प्रश्न बघण्यासाठी भेटतील. त्यानंतर पुढे जर विचार केला तर ही ए कोडची प्रश्नपत्रिका आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हेच प्रश्न रिपीट झालेले, जास्त काही इथं बदलाव झालेले नाहीये. अजून आपल्याकडे कोणती प्रश्नपत्रिका आलेली आहे कालची, तर बघा, ही प्रश्नपत्रिका एक सेपरेट आलेली आहे. त्यामध्ये बघा, इथं आपल्याला शून्याच्या अक्षरवृत्तास काय म्हणतात, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारलाय, म्हणजे टिंब असे म्हणतात. यावरती प्रश्न विचारला गेला होता. जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता, यावरती प्रश्न विचारलाय. इथं आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रश्न पत्रिका होती, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरवर्षी सर्वाधिक पर्यटन होणारे ठिकाण कोणते, यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तर या टाईपचे प्रश्न विचारले गेले. औरंगजेब राजा हा कोणाचा मुलगा होता, या टाईपचा प्रश्न विचारलाय इतिहासावरती. आणि बाकी जर म्हटलं तर हे बघा, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. आणि इथे बघा इंग्लिश वरती प्रश्न विचारला गेला या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवूनच घेणार आहोत सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने. म्हणजे पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्लिश वरती इथे सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. बघा, इंग्लिशचाही समावेश केला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, परंतु परभणी जिल्ह्यामध्ये इंग्रजी यावरती प्रश्न विचारला नव्हता. इथे सुद्धा इंग्रजीवरती प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे आरामशीर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला इंग्रजीवरती बघण्यासाठी भेटलेले आहेत. ठीक आहे. आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक जर म्हटलं तर मागे जो आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच पेपर झालाय, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, यावरती जर म्हटलं तर यावरती आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारला गेलाय, परंतु इथं भारताचा क्रमांक विचारलाय, तेव्हा महाराष्ट्र किंवा अहमदनगर जिल्ह्याचा यावरती प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. आणि मिसाईल मॅन यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला अनेक वेळेस विचारला गेलाय. ठीक आहे. तर हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटलेले आहेत. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ती सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. आणि तसे जर तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर आपण सर्व काही आपण आपल्या नोट्समध्ये सांगितल्याप्रमाणे 199 प्राइस मध्ये या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा नंबर देतोय, 91 39 64 31 99. या नंबरवरती पेमेंट करायचं, 199 रुपयाचं फोन पे, गुगल पे, पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा. सर्व काही तुम्हाला भेटून जाईल अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये. हे सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.